अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 2 संदीपकाची गुरुभक्ती. या अध्यायात गुरु आणि शिष्य यांच्यातील संवाद पुढे चालत राहतो. या अध्यायात आपल्याला एक अतिशय सुंदर कथा समजते. एक शिष्याची, ज्याचं नाव होतं संदीपक. संदीपक आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेने सेवा करत होता. त्याचे गुरु खूप आजारी होते. त्यांच्या शरीराला वेदना होत होत्या, पण तरीही संदीपक त्यांची सेवा मनापासून करत राहिला. तो त्यांना अन्न देत होता, त्यांची काळजी घेत होता आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या सेवेत राहत होता. पण गुरु त्याची परीक्षा घेत होते. कधी ते त्याच्यावर रागवत, कधी कठोर शब्द बोलत, कधी त्याला त्रास देत, पण तरीही संदीपक कधीच विचलित झाला नाही. त्याच्या मनात एकच भावना होती, माझे गुरुच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे ब्रह्मा, विष्णू, महेश स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. ते म्हणाले, तू इतकी महान सेवा केली आहेस म्हणून काहीही वर माग. पण संदीपक म्हणाला, मला काहीही नको, फक्त माझ्या गुरूंची कृपा मिळू दे. हे ऐकून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले, कारण ज्याला गुरुची कृपा मिळते त्याला सर्व काही मिळतं. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की गुरुसेवा हीच खरी भक्ती आहे. गुरुच देव आहेत आणि गुरुची कृपा म्हणजेच जीवनाचं यश आहे. या अध्यायातून फलश्रुती अशी आहे की जो हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याला गुरुची कृपा मिळते आणि जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतात. श्री स्वामी समर्थ.